जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। गोंधळी वस्तीत विठ्ठाबाई तेलकर या गेल्या 2 महिन्यापासून निराधार गोंधळी वस्ती समाज मंदिर परिसरात राहत होती। त्या आजीला गोंधळी वस्तीतील लोकांनी रोज सकाळी चहा, नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण देऊन 2 महिने आसरा दिला, परंतु आजीला आंघोळी नसल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली। तिथल्या लोकांनी रुग्णसेवक, समाजसेवक रुपेश कुमार भोसले यांना फोन करून ही माहिती दिली। रुपेश कुमार भोसले यांनी त्या आजीला आज सकाळी जाऊन भेट घेतली। आजीने विठ्ठाबाई तेलकर असं नाव सांगितलं। आजीजवळ आधार कार्ड, फोटो, बँक पासबुक होतं। त्या कागदपत्रामुळे आजीचं नाव कळलं। रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी समाजसेवक आतिश यांना फोन करून बेघर निवारा केंद्राच्या संस्थापकांचे फोन नंबर घेतले व लगेच त्यांना डॉक्टर शशांक यांना फोन करून सर्व माहिती दिली व अभिजित जगताप यांना रिक्षासाठी फोन केला। अभिजित जगताप यांनी मला पैसे नकोच आहे, पण आजीला मी स्वतः माझ्या रिक्षात घेऊन जातो, पण मलाही थोडी समाजसेवा करू द्या म्हणत पैसे नको असे बोलले। रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी आजीला सकाळी चहा, नाश्ता, पाणी बाटली दिली व रुपाताई भिसे यांना आंघोळीसाठी बादली व पाणी देण्यासाठी फोन करून सांगितलं। तसेच आजींनी आंघोळी केली व नवीन कपडे घातले, नाश्ता केला व आजींनी रुपेश कुमार भोसले यांना हात जोडून बोलू लागली, साहेब तुम्ही देवासारखा आलात, मला आधार दिला, तुम्ही खरंच देव माणूस आहे, तुमचे आभार अशा शब्दात आजीने आभार मानले। यावेळी सोबत अभिषेक जगताप, भोलेनाथ शिंदे, प्रेम वाघमारे यांना सोबत घेऊन आजीला बेघर निवारा केंद्र येथे घेऊन जाऊन आजीची राहण्याची व्यवस्था केली। रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांच्यामुळे आम्हालाही कोणाला तरी मदत करता आली, त्याबद्दल भोसलेंचे आभार अशा शब्दात अभिषेक व भोलेनाथ यांनी शब्द उच्चारले। चर्चा रुग्णसेवकांची गोंधळी वस्ती व घरकुल परिसरात होती।